परमात्मा हे निर्गुण निरंकार, तू करता है जगत का, तू सबका कण कण में है बसरा तेरा रूप अपार, तीन काल है सत्य तू, मिथ्या है संसार, घट घटवासी है प्रभु, अविनाशी करता, दया से तेरी हो सभी भवसागर से पार, निराकार साकार तू जग के पालनहार, है निरंत महिमा तेरी दाता परंपार, परम पिता परमात्मा सब तेरी संतान, भला करो सबका प्रभु, सबका हो कल्याण, भला करो सबका प्रभु, सबका हो कल्याण। परम पिता परमात्मा कन कन तेरा वार, करन करावन हार तू सब कुछ तेरे पास, अंग संग तैनो देख के अवतार करे अरदास, राजांचा तो महाराजा महिदासो कारदार, एक तुही निरंकार, एक तुही निरंकार। सद्गुरु माता सुदीक्षा सुरेंद्र हरदेव जी महाराज की जय। प्रेमाने बोला तर जनांनो, दास काय लांबचा नाही, जास्त गावचा आहे, फक्त कोणाला ओळख आहे कोणाला नाही, दास इथलाच आहे. स्वतः 10-15 वर्ष इथं राहून परत आज मी शेवट गावाकडला गेले, जमीन जुमला सगळं इथं आहे. तर सज्जनांनो, पहिल्या माझं इतकं हाल झालं, वाईट हाल चालू होतं. कशामुळे? नुसता दारू, दास नुसता गटारीत जात होता, काही दारू आमची पावसा पैसा मागते सगळे याची जायची. त्यातनं कसं मला काही कृपा झाली, मी आपल्या गावाकडे गेलो आणि गावाकडे जाऊन गौंडी काम शिकून या कामाच्या धंद्याला लागलो. मग गौंडी काम शिकून तेव्हा या कदमाचं घर बांधायला, दुकान बांधायला घेतलं. कदम दुकानदारचं बांधायला घेतल्यावर त्यानं मला जरा काय तरी साधं ज्ञानात सांगायला बघायचा. पण दासला आमच्या विमानामुळं भरणाची पद पाठांचं ज्ञान, पाठांचं लय ज्ञानाचं आतोनात ज्ञान झालं आणि त्याच्यामुळं मला ती कर्माचं पटायला एक शब्द सांगायचा, ज्ञानवाली बसा म्हणायचा आणि मी सांगायचा लोकांनी कर्माला. कदम कट्टाळून गेलो. मग म्हणायचा, एवढं तुला माहिती आहे, मला कसं माहिती नाही, तुम्ही ज्ञानाला मी सांगावं. मग ज्या मला मी सांगायचा, सगळं सांगायचा, पण खरंच जणांना मला हे ज्ञान नव्हतं. मायनाने आवून घ्यायचा, काय वाटत ते करायचा, पण सद्गुरूचं हे ज्ञान नव्हतं. मग कधी म्हणला, तुम्ही एवढं बोलताय तात्या, एका गोष्टीकडनं मागायचं आणि एवढं कृपा करा म्हणायचं, एकदा माझा ऐका म्हणायचा. आता काय म्हणलं, तुम्ही तेवढ्या बाबतीत मी मानतात बसायचा, काय आवाज करायचा नाही. का तर कधी म्हणते ते खरं होतं, एका गोष्टीकडनं तुम्ही मागाय म्हणला, तेवढं करा. मग कदमानं कमीत कमी असं 2-4 महिने मला असं सत्संगाला चालू. मग सत्संगाला जायला लागलो, लोकांचा ऐकायला. मग कदमाला मला स्टेजवाली थोडी त्या सांगतात म्हणायचा, बाकीचं मराठी पटापट स्टेजवाली चांगलं बोलायचे. मग ते मला विचार पडतात, माझ्या मनावर ते त्या पडायला
वाटकच काय झालं एक नंबर मध्ये असं पण मग 4 महिने काढलं सत्संगाला. 4 महिने काढल्यानंतर पुन्हा मग बाबाजी कवट्याला आलं. त्या दिवशी मग मी सांगितलं तात्या आज म्हणला म्हणजे उद्याच्याला काम एवढं कुठं जाणार. मी म्हटलं काम तर चालत नाही म्हणलं. मी थोडा का गावातच काढायचं नाही म्हणलं. गावाचं म्हणलं माल करतो तेवढा काम करतो नाही नाही म्हणला. मग आता मला आता कमीत कमी दिवसाला 2-3 लाखाचं उलाढाल करणार होती हो. त्यानं दुकानात टाळा लावून टाकला. ते रामपूरवाडीत एक माने महात्मा गवळी या दोघांनी असं म्हणजे माझं पाठबळ त्याचं एक राखाय राहिला गावात गाडीतून चालते बघायचं जायचं कुठे जातोय का किंवा चुकवलं तर काय करायचं म्हणून शेवटाला कवट्याला मला ती गाडीवरून नेलं म्हणजे ज्ञानामध्ये. मग जेव्हा ज्ञान घेतलं मग मला कळाला की जेव्हा जुन्या हाताचा इशारा पडला आणि त्या विचाराच्या मध्ये मला बघायचं आता मला पूर्ण कळालं. मग तर बाबाजी गेलो बाबाजी दर्शन घेतलं. त्यांनी सांगितलं आता तुम्ही आणि म्हणला गुरुबंध आहे आणि तुम्ही काय समजू नका मी तुमचा गुरु आहे. दाताच्या करता अनाबद्दल त्यांनी सांगितलं तुम्ही आणि गुरुबंध आहे आणि तुम्ही म्हणता आता तुमचे स्वयं सद्गुरू स्टेजवर आहेत विराजमान आहेत म्हणलं आता तुझं दर्शन घ्या जाऊन मग प्रश्न उठलो दर्शनला नाही पाहण्या अगदी देवा दर्शन म्हणजे आता गुरु म्हणजे किती वर्षान मला गुरु झाला. मी आम्हाला इथं गुरु करते लय वेळा सांगितलं नाही म्हणता तुला गुरुचे नाही तुला गुरु आदर करून घेतला असं अण्णानं माझी बरीच वर्षे काढली. त्याला सुद्धा गुरु करून घेतले गुरुचे तू तर सांग. मग त्यांना नुसतं सांगायचं लांबच्या लांब सांगायचं ज्ञान द्यायचं पण ते आपल्याला पटायला नको का. गुरु शिवाय ज्ञान गुरु जेव्हा केला तेव्हा या ज्ञानाची प्राप्ती झाली. जसा गुरु केला तसा हळूहळू सुधारला. मग त्या 4 माणसात बसायला लागलं उठायला लागलं यावा ज्ञान कळायला लागलं आणि मग हळूहळू मला कळायला लागलं. तसं ज्ञानानं आता जात अगदी सगळं पाक पोरं बाळाची कुठं कामाला यायची कुठं काय राहतात आता कोणाला काय सांगायला लागत नाही. सगळे तिने मला आधार दिला पोरांनी पुढचा मलाच आधार दिला. तुम्ही आता बाबा घरात बसत नाही लागले मी काय बाबा बसत नाही म्हणजे मी 10-15 केळ्याची आणि केळीचं राखीत करायला पण सत्संग काय जायचं सत्संग एवढा सोडायचा नाही असं चालतं. मग जेव्हा रुटीन लागली ती अगदी चांगली रुटीन लागली मग मला खऱ्या ज्ञानाची प्राप्ती नाही. मी नुसतं म्हणत होतो नुसतं काय वाटत त्याला म्हणायचं पण खरं काय कळायचं नाही. म्हणून म्हणायचं ज्ञानानं काय अविनाशी गुरु आहे मेरा जगत नको जात काय तेरा. गुरु कोण आपला तर व्यक्ती गुरु न शक्ती गुरु आहे ती मला कळायला लागली. आता म्हणता बघा म्हणते बघा अविनाशी गुरु आहे मेरा आणि जगत नको जे अंत काय तेरा. निराकार आकार समय ब्रह्म रूपाय सारा आणि आगड धूम बाजा बाजे राम रहीम सिंगारा. 9 दरवाजे 10वीं खिड़की बीच तत्व का फेरा आणि अलग से नाम आगू 4 पैसे देही में जमको तारा. उलट पलट मीठ कसरत करले ये तेरी देही आगमा फारा आणि सद्गुरु संग लग्न लगावे तुरे कर्म का फेरा. आपलं कर्म काढायसाठी सद्गुरु संग लग्न लावून द्यायचं. आपलं कर्म चांगलं बनण्यासाठी कर्म का फेरा. बंक नाचे ओटे तारा घटमा गुरु तेरा नीड़ा पिंगला सुशील नाडी तिनी तन का डेरा. कहे के बर सुनबाई साधु को जी देही पक्सारा आणि 7 नाम से प्रीत लगी गुरु चरण बल. तर सत्य अगदी चांगल्याला प्रेम गुरुवर केलं पाहिजे. प्रेम कसं केलं पाहिजे अगदी खरं वाईट प्रेम करायचं नाही. अगदी चांगलंच प्रेम गुरुवर केलं पाहिजे. त्याशिवाय आपल्याला काही कळत नाही. तर संजयना अतिशय जोडपं होतं आणि जोडपा अगदी प्रेमानं अगदी बसणं उठणं चांगलं त्यांचं व्यवहार चांगलं दोन्ही जोडपं असं एक नंबर जोडपं वागत होतं. आणि एक वेळा ती जोडपं म्हणजे त्या बायकोला कधीच रानात नेली नव्हती तर म्हणा तुला रान जाऊन आणतो मळ्याला घेऊन आणत तर म्हणा. मग असा ती बायकोला घेऊन मळ्याकडे चालला. जेव्हा मळ्याकडे जात असताना त्याचा जो शाळेत पुराणी दोष होता एक 30 वर्षानं तिथे रेल्वे राहणार स्टेशनला रेल्वेला उतरून स्टेशनला स्टेशनवर उतरून आता मधनं होती आणि त्या सगळ्या राहण्याच्या ऐकण्याच्या बाबा वाटेवर त्याला ती दोस्त गाठ पडला.
जेव्हा दोस्त गाठ पडला तेव्हा त्यानं हळी मारलं, काय चालली म्हणला, दोघं बोलायला लागली. तुझं कसं चाललंय, माझं कसं चाललंय असे विचार आहेत. एकमेका विचारतो म्हटलं 20-30 वर्षात गाठ पडला एकमेकांचं सुख दुःख विचारायला लागलं. जेव्हा विचारत असताना त्यांच्या दोस्तांनी विचारलं, तुला मुलं किती आहे? तिकडे विचार म्हणला, बायको विचार. ते काय म्हणला, तिकडे विचार. आज बर म्हणणार काही येडी झाले काय म्हणला, त्याला विचारा घेतात म्हणते, बायको विचार म्हणते. म्हणून आज तुझं आवाजात ध्यान पिकलं काय जे काय पिकलं म्हणला, किती झाले? चालू किती झाले? तिकडे विचार. मागे विचार. मला काय तिकडे मागे विचार म्हणता. तो असं काय म्हणल्यावर मग ती म्हणते ओळखली हे जे काहीतरी जरा मेहनत झाली काय की चला ते म्हणलं मग 6 वर्ष जावा म्हणला तिच्या वाटेल गेला ते वाटेल म्हणायचा. जसा तो पुढे गेला तेव्हा मालकीनं त्याच्या मागे त्याला अंधार केला, रे थांबा म्हणजे राहण्याचं नाही. धान्य कुणी तुझी म्हणजे तुम्ही तुझे म्हणेच तुम्ही भागले तुम्ही भागले सगळं पाक करायचं तुम्ही केले, तुम्ही केले. आणि त्याला म्हणता झाली की त्याने मला माहित नाही, बरं राहत नाही त्या सुटून किती तुम्हाला माहिती आहे की काय बंद करा तुमचं काय झाले म्हणला. त्याला राहण्या का सांगतो आपण जातो राहणार म्हणला. आणि मग त्यानं काय केलं, रानात घेऊन घेऊन गेला, रानात निवांत झाला. मग तिनं विचार झाला, मला हे सांग तुम्ही असं का म्हणता सांगा, मला असं का म्हणता सांगा म्हणता. मग म्हणला आता तुला जिथं सांगण्यात काय चव नाही म्हणला, सांगतो ज्या गावाकडे माहेरला जाऊया तथे गेल्यावर सांगतो. मग आपण माहेरला गेल्यावर सांगतो इथं काय सांगत नाही, केलं आपण कामाला आपण काम करावं ती काय पाठ सोडलं ना, तिथं काय डोसं जेवण करायला लागले काय ऐक ना. मग पुन्हा म्हणला तोवर तिच्या भावाचं लिंगण ठरलं आणि त्याच्या माहेरवरून करायचं. तो तर सांगाय म्हणले आला की असाच तुमच्या भावाचं मिळण्याचं लिंगण ठरले, दोघे लागणारा आलं पाहिजे. बरं झालं म्हणजे तिथं चांगली गोष्ट आहे म्हणजे जायचं. मग म्हणला आपण एकदा जाऊन येऊया म्हणलं अगोदर. मग अगोदर जाऊन म्हणजे तिला बरं वाटलं. लगेच मग थोडं दिवस दोघे गेले माहेरला आणि साखरपुडा हे ते कार्यक्रम आहे या मग सांगितलं. मग दोघं बी गेली जोट्याजवळ. गेल्यावर मग घरी जातात त्यानं सांगितलं मला तुझी बाजूला घे, मी बाजूला बसणार, बाजूला राहणार, मी काय तेवढ्या मात्र राहणार नाही, तुझ्या पाहुण्या पायात मिसळणार नाही, माझं मला एक सेपरेट पाहिजे म्हणता, मला माणसात जमत नाही म्हणता, माझं मला जात. आणि त्यानं आपलं आई वडिलांना सांगितलं आमची एक तुझी बाजूला तयार करून ठेवा. मग तयार केली तुझी बाजूला. मग त्या पोळ्या जेवण खाणं सगळं पाठ. मग नाती म्हणले आता जेवायला प्रसाद करायचा राहते. मग म्हणता त्याला माझा आईच म्हणता ही नदी आता भरून चालली आहे. पाऊस काय उघडा नाही म्हणता, इतका पाऊस होणार आहे, नदी तर दुईदर्डी भरून चालली आहे. आणि माझा गुराच्या नदीच्या पलीकडे तिथल्या झाडावर माझा गुरा आहे आणि तो अन्न नाही पाणी नाही त्याच्या पोटाच्या दिवसावर आधी माझ्या गुरुची जेवणाची तयारी कर. आता काय करायचं म्हणजे नदी भरद्यामध्ये मेंढरे तकडत यायची, कोकराची पागा नाही ते पिली घरात वाढायला गेली म्हणजे का पलीकडे मेंढर आणायची. शेरडर मेंढर जनावर रानात गेले, रानात गावातली गावात सगळं तुटाच लागून बसून का तर नदी दुधाची करून व्हायला लागली होती. आणि अशी तरा राहिल्या मोठी म्हणताय म्हणजे मला तकड जायचं कसं जायचं म्हणजे ते कसं जायचं तू जायला तयार नाही मी सांगितलं मी जाते म्हणते तुम्ही सांगा म्हणजे कसं म्हणजे तू एक 2 दिवस पोळ्या जेवण खाणं सगळं घे म्हणते एका दिवशी सगळं भर आणि मी तुला सांगतो. तर तसं नदीकडे जायचं माझ्या म्हणजे मालकाच्या गुरुला भूक लागलेली आहे आणि नदीला सांगायचं हात जोडायचं मला वाट दिली तर जा नाही तर ये सगळा घेतला. मग आपण काय जोडले जेवण घेतलं आणि नदीपशी गेली. नदीपशी गेल्यावर तिनं आपलं पाणी काय जोरदार चाललेलं गुडगाव पाण्यात गेले पाणी भरायला लागलं तेव्हा तिनं पाण्याच्या खाली धुळला आणि हात जोडलं आणि सांगितलं तुमच्या गुरायचं तरी सुद्धा राहायचं आणि नाही मला वाट दिलं तुम्हाला
मग त्या नदीनं पायातनं सुद्धा असे सगळे पाक मोकळी खाली वरचं पाणी वर खालचं पाणी असं वाटत सुटली. मग काय नीट घोल गेली तिथं त्या झाडावर गेली तिथं झाडावर चढून त्या गुरुचं जे गुरु तिचे साठ केलं त्या सगळ्यांच्या मूर्ती तुझी जेव्हा सगळे निवाडले जेवण सगळे तयारी केली. महागारी आली तेव्हा महागारी आली तेव्हा आता गुरुला त्यांनी विचारलं की आता तिने सांगत होतं मी आरती म्हणजे आता मी महागात कसं जाऊ म्हणजे मला जे सांगायचं तुम्ही सांगा म्हणजे आता. मग गुरु सांगितलं ती माझी वाट बघायला लागली ती मला जायला वाटते. मग पुन्हा नदीत आले पुन्हा म्हणजे नदीला हात धरून म्हणजे आमचं कारभार मला वाट बघायला मला वाट नाही ऑटोमॅटिक वाटेने आली ती तिच्या बाजूला डोसत्या. नदी म्हणजे तिकडे दोन कोस आहे तिकडे 2 कोस आहे एवढं पाणी ह्या पाण्यात ती गेली आणि मी आधी गेली तिथं डोसकर बघा तिथे तिच्या दुसरे विचारच नाही सारी डोकरी जेव्हा सकाळपर्यंत उठली गाडी दोन गावाला आली. गावाला आल्यावर पुन्हा तिच्या ध्यानात आलं आहोत तुम्हाला विचारायचं राहिले काय मुलाचं काय सांगत मला मुलं माहित नाही ते विचारायला राहिले नाही म्हणजे मला सांगायलाच पाहिजे सांगायला पाहिजे म्हटल्यावर त्या भावाचं लग्न ठरलं आणि तीच जवळ आली म्हणजे आता आपण लग्नाला जातो मग लग्नाला जातोय म्हणल्यावर मग आता तिकडे गिरायक आलं आता म्हणता आमच्या लग्नाला आपण जायचं झालं तर म्हणून घ्यायला मात्र येणार वाढण्याला माणसं इकडे जावायला इकडे न्यायला गाडी आली न्यायला माणसं आली माणसं आल्यावर मग म्हणताय बघ मी तुला सांगतो म्हणतात मी सांगतोय ऐक म्हणतात असं कर म्हणतात तुझा भावाचं वराड निश्चित येणार आणि तुझा भाव वाढणार. मग त्याच सुख तुला जो तुझा आपण रड नाही दुसऱ्या सोडून रडते तू रडणार मला काय रोड येणार नाही आणि मी काय करते येणार तो तुझा रडायचं करा काय लगेच करताय करा काय करताय की का तुझ्या व्यथा करा म्हणता माझ्यात काय जमायचं नाही तुझा म्हणता का तर परिस्थिती अशी आहे मी कसं येणार म्हणता मी येऊ शकतो असं म्हटल्यावर मग ती काय असे तिच्या घामात भिजली आणि पडली बेसूत झाली. मग त्यानं उठवली तुम्ही म्हणता तू असं का करायला म्हणता देश पूर्ण निवड करायचं असं नाही म्हणता. मग म्हटला माझ्या भावानं म्हटला कामाचं नाही म्हणजे माझ्या भावासाठी मला काही सांगा मी कसं करायचं आज तुझ्यात काय होते म्हणता नाही तुम्ही मला सांगा म्हणजे काय करायचं. मग त्यानं सांगितलं हे बघ म्हणता तू असं कर म्हणता तुझ्या हातात म्हणता मी दुधाची वाटी ठेवतो त्या वाटीवर लक्ष दे म्हणता जर थेंब सांडला तुझा भाव मिळेल. तळा दुधाची वाटी तिच्या हातावर दिली आणि ती वाटी अशी भरली की त्या वाटीच्या वर जरा दूध होतो जरा हलावून दूध पडावं अशा बेताना वाटीच्या वर दूध पडले कसं चालायचं कसं करायचं लक्ष तर हालत जाते अगदी असं त्या वाटीवर तिनं लक्ष दुधावर लक्ष इकडं काय इकडं हातला कामाला हात ते पाटाची भाव मिळाला. मग त्याची वाटी घेऊन तिच्या गावाला गेली मग लगीन काय म्हणत काय रथ घोड काय वारातीला सगळे सोयी चांगली काय कमतरता मोठी पार्टी मग त्या रथाच्या मोहर फिरायचं केळावर काय गेलं तरी त्या वाटी घेऊन राहायचं त्या वाटीत लक्ष असं लक्ष हलवायचं नाही असं तिला इतकं लक्ष तिच्या म्हणजे केलं ते सगळं लग्नात सगळं पोरं बाळ सगळे आपली घेऊन गेले सगळं पाणी सगळं वराती मोर आहे गावाने गेला आहे देवाला गेला आहे कुठं जाईल सगळी वाटी घेऊन तुझी अशी वाटी घेऊन पन्ना महागारी आली अगदी घेऊन अगदी बेंगाळ्यासारखी घेऊन राहिली वाटी म्हणते म्हणतात वाटी घेऊन वाढायची तुला साडी कशी नेसवली वरातीला काय काय रथ होतं का घोडं होतं काय काय मला माहिती आज म्हटलं मला कापड काय केली का घेतली मग कसली घेतली काय मला
त्याला काय माहितीये तिथं चित कुठं होतं दुधावर वाटेच्या दुधावर तिला काय माहित नाही मग तिने सांगितलं मला काय हे माहिती सगळं बोलत करतो ते मिळत होते केळानं मोठे कोणाला लागेल काय काय केले ते मला काय नाही काय खाल्लं काय नाही केव्हा गाडी होतं का केलं मला काय नाही मग त्यानं सांगितलं जसं तुझं चित्त दुधावर आहे जसं तुझं चित्त दुधावर आहे तसं माझं चित्त माझ्या बरोबर आहे मला काही तसं चित्त संज्ञानानं आपण या गुरुवर ठेवलं पाहिजे या परमात्मा ठेवलं पाहिजे तर आपलं काहीतरी देव कुठं आहे देव आपल्याजवळ आहे देव आपल्याजवळ आहे आपण त्या आपण काय या सोडत नाही त्या त्याच्या देव पाहणार देव पाहणार देव आपल्याकडे म्हणजे मागे पुढे ब्रह्म जाते मागे पुढे ब्रह्म जाते म्हणते देव आहे मागे पुढे ब्रह्म जाते म्हणते देव आहे कुठे तुळापती येते जाते आणि त्या कोणी नाव या देहात येते जाते सारखं चालू आहे येणं सारखं त्याला कोण ओळखत नाही तुळामध्ये येते जाते काय कोणी नाव ओळखत मूर्ग नावेचा परिमाळ परी म्हणजे रानमाळ आता हरिणाच्या आणि त्या हरणीच्या बिंबीत कसली असल्या आणि त्या असा वाद घेतल्या डोंगर गाठला डोंगराचा आशीर्वाद घेतल्या आणि त्या अशी पळून 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 गेली 7 समुद्र 9 सागर तिनं पार केलं असं पळून पळून म्हणजे त्याच्या पलीकडे गेले डोंगराचा उभा राहिली शेवट आली मरणार शेवटचे आले आणि मरणावर तेव्हा तिनं वरलं पाय असं वर केलं मागं पाय दाबवलं आणि नाक तेच बेंबीत त्या बेंबीत होता वास त्या बेंबीतनं कस्तुरी त्या बेंबीत कस्तुरी त्या बेंबीतनं वास येत होता आणि मग तिनं त्या बेंबीचा वास घेतला काय म्हणून किती ताळ किती छोटे 3 ताळ फिरून 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 जाऊ देव काय देव ध्यास आहे तसा देव आपल्या देहात आहे आणि मूर्तीला आपण देव 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 आम्ही चेतनला जा बिरोबाला जा रामेश्वरला काशीला कशाला देव कुठं आहे देव ध्यास आहे हे आपण पुस्तकावर फिरून फिरून जमतो देव दुसरीकडे नाही म्हणून म्हणतात जोग जुगतचे जोग कमाई जोग जुगतचे जोग कमाई मैं जोग न पाही आणि मेरे गुरुने मुझे बतलाया पिऊ आपण आप पाहिजे देव तुझ्या तू सुधन पा बाहेर कुठे जाऊन जोग जुगतचे जोग कमाई मैं जोग न पाही मेरे गुरु ने मुझे बतलाया कि वो अपना पाई स्मूद मान के सूक्ष्म देखते कारण माही और वहां कारण में ब्रह्म निकले उनकी खबर पाई त्रिकुट शिखर पर चढ़कर देखा सिर हाथ में आई और पीठ जाकर बैठा ब्रह्म कुंपानों से बंकनाड़े का बड़ा स्थान है अमृत झरना ही 17 का पाना पीकर मेरा दिल जाए गिला पिघला सुषिप्नाड़ी श्री गुरु बतलाए जीवा शिवा को एक मिला के प्रेम सुता ये प्रेम सुता की जीव शिव दोन्ही एक झाल्याशिवाय प्रेमच उद्भवत नाही जर प्रेम उद्भवत असलं तर उद्भवायचं झालं तर याला जीवा शिवाशी एक झालं पाहिजे दोन्ही एक जेव्हा होईल तेव्हा एक प्रेम उद्भवतं नाहीतर जे कोणी शिवी दिले अहंकार आला कोणी काय म्हणलं राग आला तर हे अहंकाराला पहिलं तोडा म्हणून सांगितले साईच्या 18 पुराण 4 ही दिल्यास कशाला जे अहंकार तेवढा तोडा कोणी शिव्या दिल्या त्याला हात तोडायचा म्हणायचं आपण निघून जायचं त्यानं शिव्या दिल्या म्हणून आपण त्याला बरोबर शिवी द्यायची रागाला त्याच्यावर यायचं नाही तर इतकं हे आपल्याला यासाठी साई 18 पुराण 4 वेद दिले त्यात तेवढा तुमच्या जीव वाचा काम क्रोध मद मच्छर अहंकार हे पहिलं काढा म्हणतात ही आधी काढा आणि मग यात सदरून तेव्हा आपल्याला हे कळणार त्याशिवाय आपल्याला कळत नाही म्हणून तसंच त्याला डोंगरी महात्मा कलकत्ता सांगत होतं डोंगरी महात्मा त्याचा आई वडिलाला ज्ञान द्यायचं म्हणून आता जगाला ते ज्ञान देतोय आता आई वडिलाला किती द्यायचं आपल्या घरातून द्यायचं
म्हणून त्यानं डोंगरेजीनं आई वाटायला आपल्या घरात खोलीत पेशल खोल्याचं काय आई वाटून खोल्या पकडायच्या त्याच्या खोलीत पेशल केला आयला मोठाला म्हणतात तुम्ही क्रिया म्हणतात का तर त्याचं ज्ञानेश्वरी पाठांतर आहे भागवतगीता पाठांतर आहे हे सगळं त्याला अभ्यास लय आहे ह्याच्यात नाही डोंगरी महात्मापेक्षा त्याच्या 5 पटीने अभ्यास जितका अभ्यास आहे पण निराकाराची म्हणून त्यानं काय केलं आई वडिलांना सांगितलं की तुम्हाला मी ज्ञान देतो आज बसा म्हणायला आणि त्यानं रातभर कमीत कमी 2-2 तास त्यानं ज्ञान दिलं आणि सकाळी वडिलांनी विचारलं मग तुम्हाला काय कळलं का तुझं तुझ्यापासून म्हणला माझी ते काय झालं माझं पंढरपूर आईला त्याला आई मग शेवट असे 5-6 वेळा त्याने केलं शेवट त्याला काय जमलं नाही मग ज्या टायमाला त्यानं मग पण ह्याला पुण्याला त्याला ज्ञान देणारा जो होता पुण्याला त्यानं पुण्याला त्या एका त्यांना आपल्या बंधूला सांगितलं आपण तर आमच्या आईवडिला झाले आणि मी कितीदा ज्ञान दिलं तर काय त्यांच्या डोक्याची ना हे निराकारपासून वंचित राहिलं एवढी या निराकाराची प्राप्ती त्यातनी करून द्या असं माझी इच्छा काय नाही म्हणताय तुम्ही माझ्या मग त्यानं काय केलं आई वडिलांना घेऊन डोंगरी महात्मा पुण्याला जाऊन 2-3 दिवस 3 दिवस ते ज्ञान केलं सकाळपासून काय कळलं का म्हणलंय मला काही कळलं ना आमचा पंढरपूर मग शेवट काय जमना मग शेवटाला त्यांना आणलं गावाकडे आणलं गावात आला येऊन राहिला आठवड्यात कोणाच्या फोन आला त्याचा की कसं काय तुमच्या आई वडिलाचं काय कळालं का तर म्हणला काय नाही माझा विठ्ठल म्हणला पंढरपूर माझ्याकडे पण तुला वाईट असं त्यात काही सोड घेणार नका मन म्हणला मी सांगतो कसं आहे तर ह्या परमात्म्यानं त्या घटावर कृपा करायचा या परमात्म्याने या घटावर कृपा केल्याशिवाय याला निराकाराची प्राप्ती होईल मग त्यानं सांगितलं की आपला दोष नाही दोष म्हणला परमात्म्यानं त्याच्या घटावर कृपा केली तर त्याला करणार नाही मग त्यानं जेव्हा सांगितलं सभाची मान्य केला तर त्याच्यानं आपल्याला काय आहे त्या निराकार प्राप्तीला काय झालं म्हणून सत्संग के बिना दिव्य ज्ञान की प्राप्ती कधी याला सत्संग करा सत्संगाशिवाय या दिव्य ज्ञानाची प्राप्तीच होत नाही आणि आपल्या दिव्य ज्ञानाची प्राप्ती करायची असेल तर आपल्याला पहिला सत्संगच आहे मी पहिले म्हणायचा म्हणजे सद्गुरु राज सत्य महाराज सांगत तसे आज 16 धनलात काळजी घ्या करू घटकेचा नाही बरोबरचा दिवस उद्या असा येईल ना उद्याचा दिवस आपल्याला नाही आज उद्याला दिवस आज आता आपण ज्ञान जे घेतो तोच दिवस तोच महानंदपीठ घेतो घटकेचा नाही बरोबरचा दिवस उद्या असा येईल नाही असे श्रेष्ठ ब्रह्म तुम्ही पहा गुरुमुख तुम्ही राहा गुरु संगतीचा पद आहे आता गुरुची संगत केल्यावर आपल्याला कळलं जातं त्याशिवाय कळत नाही आणि गुरुमुख तुम्ही राहा गुरुच्या आदेशाचं उपदेशाचं पालन करावं लागतं गुरुच्या आदेशाचं उपदेशाचं जो पालन करत नाही तोपर्यंत आपल्याला या ज्ञानाची प्राप्ती होत म्हणून असे श्रेष्ठ ब्रह्म तुम्ही राहा गुरु संगतीचा पद आहे आता अशात काहीतरी जोडा अभिमान सोडा कल्पनेची मूळ काढा कल्पना आपल्या मनात येते मुळात सतत उचलून काढा कल्पनेची मूळ काढा उचलून डोळ्यात घालून या बोट फोडल एक बोट दावला मळा गगनात उसळली या बोट दावली या दिशे बघा तर आपल्याला काय करायचं आहे डोळ्यात सद्गुण डोळ्यात बोट घाला असं घातल्याचं तुम्ही असं बोट घालायचं तेव्हा आपल्याला काय दिसतंय नुसतं चालले आणि त्याच्यात एकच चालली जरा केलं मग डोळ्याचं घालून या बोट फोडले बोट दावाला मळा ही मळा आहे सगळा तण तुमचं डोळ्याला दिसत नाही डोळ्यात बोट घातले तर सांगितले डोळ्याचं घालून या बोट फोडले बोट दावाला मळा गगनात उसळली या बोट होत असं उसळलेलं सांगितलं गगनात उसळली या बोट दिशे बंबाळा आणि याच्यामध्ये जो प्रवेश करेल दिवे भावे करेल
तोच एकच आहे वाचा होता त्याच्यातला परस्पर तोच होता वाचा होता पुढे पुरुष दिशागोच्या त्रिकुटाच्या वर वारणारे कळा आणि शाही शास्त्रावरती कळेना म्हणून गुरुला जावे लागेल साहित्याचा 18 प्रांत 4 वेद वाचा नाहीतर त्याचं उघडून पिया नाहीतर काय जाळून राख करून पिया तुम्हाला कळलं तर देव कळा तर मी सांगतो देव कळत नाही देव कळायचं असं तर गुरुला फिरणच जावं त्याशिवाय देव कळत ही नवे पद्धतीवानी गुरु वेद पुराणी गुरु स्वामी मंदिराने आता मी मनमान माता जरा गुरु तेव्हा मला ही सगळं कळालं तोपर्यंत मला काहीच कळालं गुरु स्वामी मंदिर मी आता या सत्वराच्यावरती मूर्ती अवतार करतो त्याचा प्रकाश होता कोट सूर्याचा प्रकाश आहे तसा या ज्या वेळेला मला ज्ञान दिलं तेव्हा माझ्या डोक्याला असा प्रकाश पडला की सगळं म्हणून मला तोपर्यंत मला काहीच कळत नाही मी सगळं याला अज्ञान काही कळत नाही ज्या वेळेला गुरुनं दोन्ही हाता इशारा दावला तेव्हा मला सांगितलं तेव्हा मला कळलं तेव्हा तो मला काय कळालं देव आपण लय म्हणतो आपण काय करायचं म्हणून कळत तसं नव्हतं काय म्हणायचं चांगलं मोठं आपण म्हणायचं अक्षय बाई सांगून काही नवल गोष्टी लिलावर हात मस्तक ठेवता अनुभव द्या ज्या वेळेला गुरु मस्तक हात ठेवला दावलं तेव्हा ते कळालं त्रिकुटावरती बरोबर तिराट पराट पाहत त्यावर अवघड मूळ माहिती वाट मकली चढून जाता शिरून गेले पूर्ण झालं करी आणि पूर्वजन्मीचं संचित काय होतं माझ्या का आलं पूर्वजन्मीचं संचित माझ्या पदरात होतं मानताना मला या गुरुचं दर्शन नाही मला तर फक्त गुरुचं दर्शन गुरु शिवाय अन्य काही नाही गुरुच पाहिजे आपल्याला गुरु असत तर या ध्यानाचा काहीतरी उपयोग आहे नाहीतर या ध्यानाचा काही उपयोग नाही म्हणजे महाबीज शून्यावरती अमर प्रकाश दिसला गुरु करून घेतल्यावर सांगायला महाबीज शून्यावरती अमर प्रकाश दिसला आणि तो भीम आंतरिक जीव देव रूपात बसला मग आल्या जन्माचे स्वार्थक झाले भटकत आल्या जन्मात आपलं स्वार्थ झालं गुरु करून घेतल्यावर आपलं स्वार्थ झालं आता बघायचं काय काम आहे आता काशी पंढरपूर काय कशाला पाहिजे आता काय कशाची करून आता एक आपल्याला बोलणं दिलेलं 5 करून 3 कर्म गेल्यावर चालायचं म्हणजे महाविष्णू आम्हा प्रकाश जातो भीम आंतरिक वाटा जीव देव रूपात दिसला आल्या जन्मात स्वार्थ झाले कशाला हो लुब्ध नाम रसाला आता आपण काय करायचं आहे या नाम जे गुरुने दिलेलं नाम हेच घ्यायचं आहे आता आपण दुसरं नाम घेऊन पाहिजे आहे का जे गुरुने आपल्याला नाम दिलेलं आहे तेच घ्यायचं आहे त्याला असं बसवायचं आहे की मरायला लागलं तरी सुद्धा तो इंग्रज कर्माचे 4 महिने बघतो म्हणायचं याशिवाय दुसरं काय म्हणायचं नाही ती म्हणलं तर आपल्या जन्माचा उद्धार झाला त्यानंतर सगळ्याला समजणार आपण सर्वांनी गुरुने दिलेलं 3 कर्म 5 पुराण ह्याच्यावर चालूया आणि त्याचा घेऊया तत्वज्ञान असं म्हणलेलं आहे अर्जुनानं ज्या वेळा लढायचं त्यावेळेला अर्जुनानं काय केलं आपल्या रथाच्या दोऱ्या श्रीकृष्णाच्या हातात दिल्या आणि लढायला तयार मोकळा झाला तसं आपण आपलं सगळं पाक काय असत ते माया प्रपंच आधी काय असत ते सगळं माताजीच्या जीवा सोडून टाकूया आणि आपण सत्संग सेवा करायला मोकळूया प्रेमाने बोला Thank you.
निरंकारी राजमाता